बरोबर आहे. आता हे झालं आपलं म्हणजे मोघम शेड्यूल, बरोबर आहे. पण सर्वात महत्वाची जी सुरुवात आहे ती म्हणजे रोग आणि त्याचे नियंत्रण. हे आपण सगळ्या गोष्टी जरी केल्या तरी वातावरण कुणाच्या हातचं नाही. पाणी व्यवस्थापन सुद्धा आपलं कधी कधी चुकतं, फवारणी व्यवस्थापन सुद्धा कधी कधी चुकतं, आणि अशा वेळी आपला प्लॉट हा रोगाला बळी पडतो. म्हणून आपण या ठिकाणी जवळपास 13 प्रकारचे रोग या सेशन मध्ये बघणार आहोत, आणि याच्या पलीकडे टरबुजामध्ये काहीच नाही. हे जर 13 प्रकारचे रोग का होतात, होऊ नये म्हणून काय करायला पाहिजेत, आणि झाल्यावर काय करायला पाहिजे, एवढं जर तुम्ही शिकलात तर आजची मीटिंग तुम्हाला सफल झाली असं म्हणायला हरकत नाही. बघा, एका एकाचा आपण डिटेल पाहूया, कारण हे खूप महत्वाचं आहे. पहिलं आहे नाग अळी. आता बघा, ही नाग अळी काय करते, झाडाच्या पानावर नागासारख्या पांढऱ्या रेषा तयार करते आणि झाडामधलं सर्व रस शोषून घेते, झाडामध्ये रस शोषून ठेवत नाही. त्यानंतर बघा, या पानामध्ये बघा, या ठिकाणी मधला जो हिरवा भाग आहे, या हिरव्या भागावर नागाळीचा शेंडा दिसतो, तिथून तुम्हाला असा गोल चक्र दिसतो, इथे एक गोल चक्र आहे. आता मला सांगा, सगळीकडून जर ते तुटलं तर मधला भाग हा 100% वाळणार, तिथे छिद्र पडणार, म्हणजे अख्खं पान सुद्धा वाळू शकतं या नागाळीमुळं. आणि नागाळीमुळं सर्व प्लॉटला प्लॉट हा उद्ध्वस्त होऊ शकतो. ही जरी नाग आळी आहे, छोटी दिसली तरी हिची करामत खूप मोठी आहे, अख्खा प्लॉट खराब करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ही होऊ नये म्हणून काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता बघा, ही नाग आळी होऊ नये म्हणून आपल्याला एकरी 50 पिवळे चिकट सापळे आणि 50 निळे चिकट सापळे, 50 जास्त होतात, 50 दिल्या गेलं, 8 8 16, आपल्याला 16 चिकट सापळे घ्यायचे. तिथं थोडी मिस्टेक आहे, आपल्याला 8 चिकट सापळे आणि 8 निळे चिकट सापळे आणि 8 पिवळे चिकट सापळे आपल्याला लावायचे. त्यानंतर बघा, नीम ऑइल आणि फिश ऑइल आलटून पाडून वापरलं की नागाळी येत नाही, बाकीचं डोकं लावायची गरज नाही. किंवा तुम्ही जास्त झाली तर तुम्ही आबाशीन वापरू शकता, एक तारा सुद्धा पण चालते, हे रामबाण बायो 303 सुद्धा त्याच्यावर चालते. पण होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घ्यायची. त्यानंतर रोग सुकणं, ही समस्या कधी येते बघा, सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला रोग सुकणं ही समस्या जास्त येते. काय येते बघा, त्याचं कारण बघूया आपण. या ठिकाणी बघा, हे तिन्ही रोग तुम्हाला दिसतात, हे सुकले. त्याच्यामध्ये हे वरचं 1 नंबरचं जे रोप आहे, हे लगे पन्नीला खेटू नये बघा, इकडे कोपऱ्यातलं उजव्या साईडचं बघा, हे पन्नीला खेटू नये. आता होते काय, जेव्हा वारं येते ना तेव्हा ते पन्नीला घासतं, आणि पन्नीला घासल्यामुळे ती साल घातली जाते, आणि साल घासली की तिथं ते रोप मरायला सुरुवात होते. त्यानंतर हे जे 2 नंबरचं रोप आहे, यामध्ये बघा, या रोपात मध्ये पन्नीच्या आतमध्ये असलेली जी उष्णता आहे ही छिद्रातून बाहेर निघते. जास्त ऊन तपलं अशा वेळी ही पन्नीतली छिद्र आहेत, त्या छिद्रामधून ती उष्णता बाहेर निघते, आणि हे कोवळं झाड जे असते त्या उष्णतेमुळे सुद्धा हे झाड पिवळं पडून मरायला लागतं, बरोबर आहे. त्यामुळे हे रोग सुकणं हा प्रॉब्लेम येतो. आता एक कारण काय असं, मल्चिंग लहान असताना छिद्रातून गरम हवा बाहेर पडते, त्यामुळे रोग वाळतात, आणि मल्चिंगला टच झालं तरी रोग वाळतात. उपाय काय आहे, छिद्रामध्ये माती भरा. जे छिद्र आहेत हे कुठलेही, मिरची असेल, टोमॅटो असेल, कुठलंही मल्चिंग वरलं छिद्र हे पोकळ ठेवू नका. त्यामुळे दुसरा एक प्रॉब्लेम काय होतो, तिथं तुमची ह्युमिडिटी होते, तिथं बुरशी तयार होते. पोकळ असली की तिथं काही कीटक तिथं लपून बसतात, त्यात मध्ये घुसतात, त्यामुळं तिथं तुमची जी छिद्र आहेत ही पूर्ण भरून टाका, मातीनं पॅक करून टाका. त्यानंतर दुसरं आहे की जेव्हा तुम्ही रोप लागवड करता, हा बरोबर छिद्राच्या मधोमध करा, म्हणजे साईडनं तुमच्या मल्चिंग असणार नाही. हे 2 प्रॉब्लेम आहेत, याचा काय आपल्याला लय मोठा प्रॉब्लेम नाही येतो. त्यानंतर रस शोषक किडी. आता बघा, रस शोषक किडी तुमच्याकडे खूप साऱ्या आहेत, तुम्हाला माहित आहेत, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, ब्लॅक थ्रिप्स, लाल कोळी, हे खूप सारे रस शोषक किडी आहेत. हे करतात काय, हे पानातला रस शोषण करतात. पानातला रस शोषण केला की पानं वरच्या बाजूला वाकडी होतात, आणि वरच्या बाजूला वाकडी झाली की प्रकाश संश्लेषण क्रिया खूप कमी होते. बऱ्याच वेळेस रस शोषण केला की क्लोरोफिल संपते, आणि हे प्लॉट पांढरा पडून भुरी सारखे रोग, करप्यासारखे रोग, पोकळ्यासारखे रोग, हे खूप सारे रोग येतात.
यासाठी तुम्हाला करायचं काय, याचं कारण काय आहे, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, लाल कोळी, नागाळी हे सगळे सुरुवातीला उपाय काय करायचा, नीम ऑइल, फिश ऑइल कंपल्सरी वापरायचं, येणारच नाही. पण जास्त प्रादुर्भाव झाला, तुम्हाला वाटलं का असं काही सांगायले आम्हाला नीम ऑइल वापरायचं नाही, फिश ऑइल वापरायचं नाही, मग काय करायचंय ते सांगतो. वर्टिसिलियम लेकेन 40 मिली घ्यायचंय, इमिडा क्लोरोफिट घ्यायचे 17.8%, 8 मिली घ्यायचंय, किंवा फ्लोनिकेमी किमिडी 50% WG फॉर्म मध्ये ग्राम मध्ये घ्यायचं, ते आपल्या उलालामध्ये आहे, एकतारामध्ये आहे, त्यानंतर माणिक मध्ये आहे, लॅन्सर गोल्ड मध्ये आहे. हे यापैकी तुम्ही कुठलंही एक घेऊ शकता. याचबरोबर तुम्ही पुलीस घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही इमामॅक्टिन आणि नीम ऑइल जरी वापरलं कॉम्बिनेशन करून तरी सुद्धा ही पांढरी माशी, मावा, तुडतुडे हे सगळं निघून जातं. बघा, हे झाल्यावर खूप सारे उपाय आहेत, तुम्हाला सांगतो की यातलं कुठलंच औषध हे स्वस्त नाही. मुलाला घेतलं तर 400 रुपयामध्ये 4-5 पंप होतात, बरोबर आहे. एक तारा घेतलं तरी 30 बोंब. तुम्ही लान्सर गोल्ड घ्या, माणिक घ्या, हे तुम्हाला 100 रुपये पंप आहे. मग 100 रुपये पंप खर्च करायचा का नीम ऑइल आपलं 10 रुपयात पंप जिकडे तिकडे करायचा, हे तुम्ही ठरवा. त्यानंतर फळ सुकणे. आता बघा, हे दोन्ही फोटो माझ्या ग्रुपवर आपण कोणते टाकलेले आहेत, त्यावेळेस मी त्यांना उत्तर दिलं नाही, बरोबर आहे. पण आज त्याला हे उत्तर मिळणार. फळ सुकणे हे दोन्ही फोटो आपल्या ग्रुप मधले येतं, त्याला मी क्रॉप करून व्यवस्थित इथं लावलेलं आहे. हे असं का होतं, तुम्ही बारकाईने या फळाचं निरीक्षण करा. या फळावर टोचण्या मारल्यात बघा, टोचण्या, हे बघा, हे बारीक बारीक टोचण्या मारलेल्या आहेत, है ना. हे काय आहेत, फळमाशी, पांढरी माशी, लाल कोळी, थ्रिप्स हे जे रस शोषण करणारे किडे आहेत, यांनी या फळातला रस शोषून पिलेला आहे आणि डिस्क्रेट केलेत नसतात त्याच्या. त्यामुळे काय झालेलं आहे की अन्नद्रव्याची पुरवठा पुढे न झाल्यामुळे हे फळ जाग्यावर सुकलं आणि गळून पडलं. दुसऱ्या फळामध्ये बघा, दुसरं जे हिरवं फळ आहे त्याच्या शेंड्याला बघा पिवळा पिवळा दिसतो तुम्हाला, ही अन्नद्रव्याची कमतरता आहे. हिच्यामध्ये बघा रस शोषक किडीचा प्रादुर्भाव खूप कमी आहे, पण अन्नद्रव्य कमी पडत असल्यामुळे सुद्धा हे पिवळं पडून हे अन्नद्रव्य कमी पडल्यामुळं हे फळ सुकलेले. म्हणजे दोन्ही फळामध्ये फरक आहे. पहिलं आहे रस शोषक किडी, त्यामध्ये फळमाशी असेल, पांढरी माशी असेल, लाल कोळी असेल, थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असतील, याने डंख मारलेला आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हे कमी झालेले. म्हणजे तुम्हाला फळ नेमकं कशामुळे सुकायलं हे कळालं पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं, इथं डंक मारलेला आहे आणि आपण याच्यावर काय करतो, अन्नद्रव्याची स्प्रे करतो, काय फरक पडेल का, नाही. पण इकडे अन्नद्रव्याची कमतरता आहे, तुम्ही नीम ऑइल मारा किंवा फिश ऑइल मारा किंवा कुठलंही इमामॅक्टिन मारा किंवा पुलिस मारा किंवा कुठलंही एखादं मॉलिक्यूल मारा, काय फरक पडेल का, नाही. तुम्हाला जर रोग ओळखता नाही आला तर तुम्ही दिलेला स्प्रे हा निकामी झाला असं समजायला पाहिजे. त्यामुळे बारकाईने लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही शेतामध्ये जाता, जे फळ सुकलेलं आहे ते फळ उचला, त्याला बारकाईने बघा, कुठे डंक मारलेला आहे का, टोचण्या मारलेल्या आहेत का, कुठं काहीतरी आहे का, किंवा ते पिवळं पडून झालेलं आहे का. बघा, अन्नद्रव्याची कमतरता जेव्हा त्या फळामध्ये असते तर फळ हे शेंड्याकडून पिवळं पडतं, शेंड्याकडून पिवळं पडत 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 बुडाकडे येतं. ही अन्नद्रव्याची कमतरता आहे. त्यामध्ये मग तुम्ही मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरॉन हे 3 मुख्य अन्नद्रव्याची कमतरता असू शकते, कारण शेंड्याकडल्याच भागाला हे 3 अन्नद्रव्य असतात, नंतर तर कमी पडतच नाही. पण हे 3 अन्नद्रव्य कमी पडू शकतात. त्यामुळे मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरॉन हे 3 ची तुम्हाला या ठिकाणी ड्रिचिंग करायची असते किंवा स्प्रे करायचा असतो. त्यानंतर फळ सुकण्याचं दुसरं एक कारण काय आहे की मावा आणि पांढरी माशी हे विशिष्ट प्रकारचा द्रव त्या फळावर सोडतात आणि तिथं बुरशी तयार होते. आणि ही बुरशी तयार झाली की आपलं फळ सुकायला तयार होतं किंवा फळ सुकू लागतं. आणि त्या ठिकाणी दुसरं एक कारण काय आहे की अन्नद्रव्याची कमतरता. आणि याला काय करायचं, सुरुवातीला आपल्याला नीम ऑइल, फिश ऑइल कंपल्सरी वापरलं तर हे पांढरी माशी, मावा, तुडतुडे हे कीटक मदत येणारच नाहीत, हे सुरुवातीला. पण जर रोग जास्त झाला, प्रादुर्भाव आला, तर आपल्याला काय करायचंय, नेटिवो किंवा कोनिका हे दोन्ही बुरशीनाशक आहेत. कारण यांनी पांढऱ्या माशीनं जो द्रव सोडलेला आहे त्यापासून जी बुरशी तयार झालेली आहे याला मारण्यासाठी नेटिवो, कोनिका हे 2 बेस्ट ऑफ दी बेस्ट. धानुका कंपनीचं कोनिका आहे, नेटिवो तुम्हाला माहिती आहे कोणत्या कंपनीचं आहे ते, चांगले परिचित आहे. तर ह्या 2 बुरशीनाशकांपैकी एक बुरशीनाशक घ्यायचंय. त्यानंतर घ्यायचंय नीम ऑइल 40 ml, त्यानंतर घ्यायचं फिश ऑइल 20 ml आणि ऍग्री 82 10 ml घ्या किंवा 5 ml घेतलं तरी चालते, पण 10 ml घ्या, कारण फळाची जी शायनिंग असती
की चोपडा असते फळ आणि त्यावर चिटकून राहण्यासाठी आपल्याला ऍग्री 82 कंपल्सरी घेणे आणि याचा खर्च फक्त 7 रुपये प्रति पंप आहे. त्यामुळे डोकं लावायचं काम नाही, खूप स्वस्त आहे. 7 ते 10 रुपयात तुमचा होऊन जाते. वेल चिरणे, आता बघा ही समस्या तुमच्या प्लॉट मध्ये नेहमीच येते. आता वेल चिरणं याचं मुख्य कारण काय आहे की अन्नद्रव्याची कमतरता. आता वेल चिरण्याचे कारण काय आहेत बघू आपण. पहिलं कारण आहे कॅल्शियमची कमतरता. जर तुमच्या प्लॉट मध्ये वेल चिरत असतील, हे सुरुवातीला बी चिरू शकतात, मध्यम बी चिरू शकतात आणि शेवटी सुद्धा चिरू शकतात. वेल कधीही चिरू शकतो. वेलवर्गीय पिकामधला वेल कॅल्शियमची कमतरता झाली तो कधीही चिरू शकतो, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं आलटून पाठून आपण जे कॅल्शियम बोरॉनचं हे जे शेड्यूल मध्ये घेतलेलं आहे त्याचं कारणच ते, हे जर तुम्ही शेड्यूल मध्ये व्यवस्थित घेतलं तर हे प्रॉब्लेम तुम्हाला येणारच नाही. त्यानंतर तापमान कमी अधिक होणे. आता बऱ्याच वेळेस कसं होतं की दिवसा, आता बघा सध्या रात्रीला थंडी आहे आणि दिवसा भयानक तापमान आहे. या अवस्थेमध्ये आपल्याला अन्नद्रव्याचा ताण किंवा अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी त्रास होतो. जसं की बघा 28 अंशांच्या वर गेलं की आपल्याला काही अन्नद्रव्य उचलले जात नाहीत, कारण जीवाणू शांत बसतात, त्यामुळे अन्नद्रव्य उचलले जात नाहीत. आणि या अवस्थेमध्ये वेल म्हणजे फुल फळ फुगवणीच्या अवस्थेमध्ये अन्नद्रव्य जास्त गरज असते, अशा वेळी सुद्धा वेल चिरतात. त्यानंतर जास्त प्रादुर्भाव झाला तर कॅल्शियम नायट्रेट 5 किलो तुम्हाला ड्रिप मध्ये सोडायचंय, बोरॉन 2 किलो, ह्युमिक 500 मिली आणि दूध 2 लिटर. आता दूध का सोडायचं? दूध पहिली गोष्ट म्हणजे थंड आहे, तुमच्या प्लॉटला थंडावा निर्माण करतं. आणि दुसरी गोष्ट दुधामधून सर्वात जास्त कॅल्शियम मिळतं. म्हणजे 5 किलो तुम्ही कॅल्शियम नायट्रेट घेण्याऐवजी जर 1 किलो जरी दूध घेतलं, 5 किलो कॅल्शियम नायट्रेट घेण्याऐवजी तुम्ही जर 1 किलो दूध घेतलं तरी सुद्धा या 5 किलोची बराबरी करतं. एवढं कॅल्शियम तुम्हाला दुधामधून मिळतं. हे दूध गायचं असलं तर अतिशय उत्तम, नाहीतर तुम्ही म्हशीचं दूध सुद्धा चालतं, काही अडचण नाही. जर्सी गायचं पण दूध चालतं, काही अडचण नाही. त्यानंतर पाणी कमी पडणे, हे एक प्रॉब्लेम आहे बघा वेल चिरण्याचं. बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या प्लॉटला पाणी कमी पडतं, कुठेतरी एखादं ड्रीपचं छिद्र बंद पडतं, त्याला पाणी मिळत नाही. अशा वेळी सुद्धा वेल चुकून तो वेल चिरण्याची शक्यता असते. यानंतर बघा फळ वेडी वाकडी होणं. आता बघा फळ वेडी वाकडी होण्यामध्ये 2 कारण आहेत. एक पहिलं म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता आणि दुसरी म्हणजे फळमाशीचा डंख. बघा ही वेडी वाकडे करणारी ही आपली माशी आहे, जी की तुमच्या प्लॉट मध्ये तुम्हाला जर दिसली तर तुम्ही काय करणार? पकडणार आणि तिला घरी घेऊन जाणार, बरोबर आहे मित्रांनो. ही माशी काय कोणाला पकडू देत नाही. ही फवारणीमुळे सुद्धा याचा कार्यक्रम लागत नाही. हिला आपल्याला धरता येत नाही, मारता येत नाही, पळून हाणता येत नाही, हिला कुंपण करता येत नाही. ही हिच्या मनाने येणार आणि डंख मारणार आणि तुमचा कार्यक्रम लावणार. पण हे होऊ नये म्हणून हिला कुठेतरी गुंतवणं गरजेचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आपण पुढे पाहू. बघा पहिलं कारण फळ वेडीवाकडं होणं कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता. आता बघा फळ वेडवाकडं होणं हे कसं ओळखायचं, म्हणजे हे नेमकं डंख मारला का कॅल्शियम बोरॉनच्या कमतरतेमुळे झालं, हे कसं ओळखायचं. बघा कुठलंही फळ असं गोल आकार असतं कॅप्सूल फॉर्म मध्ये. याचा जर एक भाग कमी असेल आणि एक भाग लांबलेला असेल, एक भाग कमी असेल एक भाग लांबलेला असेल आणि तिथं जर डंख मारलेला असेल, तिथं डंख मारलेला असेल एका साईडला, तर त्या ठिकाणी फळ माशीचा प्रॉब्लेम आला असं समजायचं. दुसरी गोष्ट, जर फळामध्ये चकाकी नसेल, फळामध्ये शायनिंग नसेल, फळ निस्तेज असेल, डल असेल, दाबलं की दबत असेल, तर समजायचं कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता आहे. म्हणजे तिथं डल आहे, एकदम असं पिकल्यासारखं वाटतं, टाईट पणा नसतो. टाईट जर नसेल तुमचं फळ किंवा लगेच उन्हानं असं पांढरं पडत असेल तर समजायचं कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता आहे. हे तुम्हाला देणं गरजेचं आहे. फळ वाकडं होते याचं कारण की कॅल्शियम जर व्यवस्थित नसेल तर फळाचा आकार पाहिजे तो मिळत. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, जर जास्त प्रादुर्भाव झाला तर कॅल्शियम नायट्रेट देणं गरजेचं आहे, बोरॉन देणं गरजेचं आहे, ह्युमिक देणं गरजेचं आहे आणि दूध सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे. आता फळ वाकडे होण्याचं दुसरं कारण काय? फळमाशी. बघा ही फळमाशी या फळातली गोड साखर घेण्यासाठी, साखर पिण्यासाठी फळाला
डंख मारत असते, कारण एरी काय तिचं काही काम आहे का, तिचं काही काम नाही. पण तिला गोड आवडतं आणि टरबूज गोड असतं. जेव्हा फळ गोडीवर येतं तेव्हाच हे फळाला डंख मारतं आणि त्यातली साखर शुगर जे आहे ते घेतं. बरेच जण म्हणतात सर फळ पिकलंच नाही आणखी तिची काय चोट तिथे खाली गेली का? पण सगळ्या फळामध्ये शुगर असते, कारण शुगर शिवाय कुठलाच प्रोटीन तयार होत नाही. त्यामुळे प्रत्येक फळामध्ये जे आंबट जरी असेल तर त्याच्यामध्ये शुगर असते. त्या कीटकाला माहिती आहे शुगर कशी घ्यायची ते, त्यासाठी ते डंख मारत असते. आणि जेव्हा ते डंख मारते तेव्हा तिथलची जी नस आहे ती ब्लॉक होते, तुटते नस. आणि नस तुटल्यामुळं समोर अन्न जात नाही. त्यामुळे हे जे फळ आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, हे बघा इथं डंख मारला, इथून पुढे हे सगळा भाग जो मध्ये दबलेला आहे, बरोबर आहे, या बारक्या बारीक याला सुद्धा त्यानं डंख मारला. इथून डंख मारला, ते नस पुढची ब्लॉक झाली, ते पूर्ण दबलं. म्हणजे पुढचं अन्नद्रव्य बंद होते, त्यामुळे ही फळं वेडी वाकडी होतात आणि याचा तुम्हाला मार्केटमध्ये भाव मिळत नाही. आता करायचं काय, फळमाशी, हे बघा या पद्धतीने हे फळमाशीनं डंख मारल्यानंतर हे वेडी वाकडी होतात. याला एकच उपाय आहे फळमाशीवर, तो म्हणजे फवारणीद्वारे आपण याचं नियंत्रण करू शकत नाही. 10 ते 12 हे ट्रॅप लावणे, बरोबर आहे. दुसरं म्हणजे 10, हे जे 10 ट्रॅप येतात आपल्याला, फुलधारणा झाली की लावायची. त्यानंतर याचं जे उंची आहे ही किती घ्यायची, ही 1.5 फूट घ्यायची उंची. म्हणजे जमिनीपासून 1.5 ते 2 फुटापर्यंत तुम्ही याची उंची घेऊ शकता. आता याच्यामध्ये नूर असतो आणि तो काय करतो, या नूर मादी असते याच्यामध्ये आणि ह्या कीटकाला तो आकर्षित करतो आणि कीटक तिकडे त्या फळावर न बसता याचं लक्ष सगळं या मादीकडे लागतं. म्हणजे मेल फिमेल अट्रॅक्शन येऊन ते त्याच्यामध्ये येऊन गुरमत बसतं आणि तिथंच मरून जातं. खाली आपल्या त्याच्यामध्ये आपण हे असतं औषध असतं, ते त्या पाण्यामध्ये पडून मरून जातं. हेच एक पर्याय त्याच्यावर मधमाशी. त्यानंतर बघा, तुमच्या प्लॉट मध्ये जर मधमाशी येत नसेल तर फुल सेटिंग होत नाही, फुलाचं रूपांतर फळामध्ये होत नाही, पाहिजे ते फळ लागत नाहीत. 1 आणि 2च फळ लागतं, 4-4 5-5 फळ लागायला पाहिजे, 3-3 4-4 फळ लागायला पाहिजे, ते होत नाहीत. काही फुलगळ होते, काही फळ बारीक बारीक असतात ते गळून जातात. हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला मधमाशी न येण्यामुळे होतात. आता ही मधमाशी करते काय, मधमाशीच्या पायाला पराग लागतात आणि ते पराग एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातात. म्हणजे नर फुलाचे पराग मादी फुलामध्ये गेल्याशिवाय फुलन होत नाही. आणि ही पोलिनेशनची प्रक्रिया जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत फुलाचं रूपांतर फळामध्ये होत नाही. म्हणून आपल्या प्लॉटमध्ये मधमाशी येणं खूप गरजेचं असतं. आता यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधमाशी काय येत नाही आपण ते पाहूया. त्याचं कारण काय, की केमिकलचा अतिवापर. आपण आपल्या शेतामध्ये अतिशय तीव्र असलेले केमिकल वापरतो, जिथं की माणसाला सुद्धा त्या प्लॉट मध्ये गेले काय उभं राहा वाटत नाही. तर हे हे कीटक बिचारे कशाला येईल. त्यानंतर फॉस गटामधले औषधं वापरणे, क्लोरोफॉस क्लोरोफॉस, हे जे फॉस गटामधले आहे गॅस पॉइझन आहेत. याचा गॅस जर फैलला तर त्या ठिकाणी माशी कशीच येत नाही. हे कांदा पिकामध्ये हेच प्रॉब्लेम येतो, मिरची पिकामध्ये हेच प्रॉब्लेम येतो, टोमॅटो पिकामध्ये हाच प्रॉब्लेम येतो. हे हे जे शेड्यूल आहे का नाही, हे जवळपास सर्व पिकाला हे लागतं. त्यानंतर गॅस पॉइझन आपण वापरणं बंद करा. जास्त प्रादुर्भाव झाला तर केमिकलचा वापर करणं बंद करायचंय. गुळाचा वापर करायचा, गुळ आणि आपलं जे पोतं असतं त्यावर गुळाचं पाणी करून टाकायचं, तिथं मधमाशा येतात. त्यानंतर उसाचे ओले पाचट, आता तुम्ही बघा बऱ्याच ठिकाणी उसाच्या रसवंती चालू असतात, तिथे त्याने जे रसवंती काढून जे पाचट फेकून दिलेलं आहे, ते पाचट तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर टाकलं आणि त्याच्यावर जर पाणी टाकत राहिले तुम्ही नेहमी नेहमी, कारण एका दिवशी आणल्यानंतर ते वाळणार आहे, तर त्या पाचटावर तुम्ही जर पाणी टाकत राहिले, पुरं ठेवलं त्याला, तर तिथं सुद्धा मधमाशा येतात. त्यानंतर पिवळ्या फुलाची लागवड करणे, हे आम्ही काय करतो बघा, कांद्याचा प्लॉट असेल, ज्या दिवशी आपण कांदा लागवड केली त्या दिवशी आम्ही गलंडा गुलाब सॉरी गलंडा आणि त्यानंतर कऱ्हाळ, त्यानंतर आपले पिवळे जे फुले येतात, कारण हे पिवळ्या फुलाशिवाय आकर्षित होत नाही. ज्या झाडाला पिवळे फुले येतात ते झाड तुम्ही जर लावली तुमच्या प्लॉट मध्ये, मोहरी असेल, त्यानंतर गलंडा, झेंडू यासारखे आपण झाड जर तुम्ही जिथं जिथं तुमच्या प्लॉट मध्ये ज्या ज्या छिद्रामध्ये वेल नाहीये अशा छिद्रामध्ये तुम्ही हे टरबूज ज्या दिवशी लावलं त्या दिवशी ते रोप लावून टाकायचं. त्यामुळे सुद्धा तुमचे फुले येतात. तुम्ही बाउंड्रीला पण लावू शकता. 9वा जो आहे तो म्हणजे फ्युजेरियम विल्ट, वेल सुकणे. बघा हा प्रॉब्लेम एवढा भयानक आहे. हा प्रॉब्लेम जर आला
तर याला पर्यायच नाही. प्लॉटला प्लॉट हा 100% जातो म्हणजे जातो, आणि जास्त खर्च करत बसलं तरी तो पाहिजे तो रिझल्ट आपल्याला मिळत नाही. त्यामुळे हे होऊच नाही म्हणून काळजी घेणं खूप गरजेचं आहे. काय काळजी घ्यायची आपण बघूया. वेल चुकणे. फ्युजेरियम नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. का होतो? रात्रीची जास्त थंडी, सकाळी पडलेलं दव, दिवसाचे तापमान 30 पेक्षा जास्त, आणि निचरा न होणारी जमीन. ह्या जर गोष्टी एकदाच झाल्या सगळ्या, म्हणजे रात्री थंडी जास्त आहे, सकाळी उठलं की दव पडतं, धुकं पडतं, कोरडं धुकं पडतं, त्यानंतर दव पडतं एखाद्या दिवशी, दिवसाचे तापमान 30 पेक्षा जास्त जातं, आणि निचरा न होणारी जमीन आहे, अशा ठिकाणी ही जी फ्युजेरियम नावाची बुरशी आहे ती जास्त प्रमाणात वाढते. आणि तिचे एवढ्या फास्ट मल्टिप्लाय होतात की हे रात्रातून प्लॉट नष्ट करतात. 2 दिवसात प्लॉट तुमचा खलास होतो, तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यानंतर इतर काही कारण आहेत बघा. 55 ते 65 दिवसानंतर आपल्याला हे प्रॉब्लेम दिसायला येतो. पाणी कमी पडला तरी प्रॉब्लेम येतो, पाणी जास्त झालं तरी सुद्धा प्रॉब्लेम येतो, रात्रीचे व दिवसाचे तापमान जर कमी अधिक असेल तरी सुद्धा प्रॉब्लेम येतो, आणि अन्नद्रव्याची कमतरता जरी पडली तरी सुद्धा वेल सुकतात. हे सुद्धा महत्वाचे कारण आहे. अन्नद्रव्य कमी पडते बघा. आता बघा, हे होऊ नये म्हणून काय करायचं? हे झाल्यावर पर्यायच नाही याला. हे जेव्हा तुमचं वेल सुकायचा प्रॉब्लेम सुरू झाला की असं समजायचं की तुमचा प्लॉट गेला. खर्च केल्यावर तो रोखला जातो, पण काही प्रमाणात ते बी मग त्याला प्रॉपरच पाहिजे की बाबा कोणत्या कंडिशन मध्ये किती टक्के त्याचा लॉस मध्ये प्लॉट आहे, हा याच्यामध्ये स्टोरेज किती आहे. कारण स्टोरेज असल्याशिवाय त्याला आपण हार्मोन देऊ शकत नाही, स्टोरेज असल्याशिवाय आपण त्याला पाहिजे तो मायक्रोट्रन देऊ शकत नाही, स्टोरेज असल्याशिवाय त्याला आपण भारी भारीचं बुरशी देऊ शकत नाही. हे तुम्हाला पाहिल्याशिवाय, कंडिशन पाहिल्याशिवाय सांगता येत नाही. त्यानंतर हे होऊ नये म्हणून काय करायचं बघा, वापसा कंडिशन मध्ये पाणी द्यायचंय. दुसरी गोष्ट, जमिनीमधून अन्नद्रव्य आपल्याला भरपूर प्रमाणात द्यायचे. त्यानंतर पालाश आणि मॅग्नेशियम या अवस्थेमध्ये हे 55 ते 60व्या दिवशी आपल्याला जमिनीमधून अन्नद्रव्य उचलण्याचं काम फास्ट होतं, आणि त्यावेळेस झाडामध्ये, वेलामध्ये ट्रेस निर्माण होतो, आणि अशा वेळी ही जर बुरशी लागली तर झाडामध्ये स्टोरेज राहत नाही, आणि स्टोरेज वाढवण्यासाठी आपल्याला पालाश आणि मॅग्नेशियम हे 2 घटक काम करत असतात. माझ्या याच्यामध्ये तुम्हाला मी दिले नाही बाई, 0050 आणि मॅग्नेशियमचा हा डोस दिलेला आहे बघा 55 ते 60 दिवसामध्ये. तर त्याचं कारण हे आहे की या ठिकाणी याची जर कमतरता पडली तर वेल चुकायला सुरुवात होते, आणि एकदा वेल चुकला की त्याच्या मुळांवर हे फ्युजेरियम नावाची बुरशी वाढते, आणि ही बुरशी इतक्या झपाट्याने वाढते बाकीच्या याच्यावर की ते पूर्ण वेलला, पूर्ण या लाईन त्या लाईनला पूर्ण प्लॉट नष्ट करतो. यावर उपाय काय आहे बघा, लुना. हे जे लुना नावाचं आहे, हे उपाय म्हणजे काय, तात्पुरता आहे, परमानंट उपाय नाही. लुना आपण घेऊ शकतो, अवतार घेऊ शकतो, नीम ऑइल आणि ऍग्री 82 हे टाकून तुम्ही या दोन्हीला ऍक्टिव्ह करून जमिनीमध्ये सोडू शकता. त्यानंतर बघा, वेल्स हे होऊ नये म्हणून आपल्याला दुसरी काय काळजी घ्यायची, कारण हे सगळ्यात अवघड रोग आहे, आणि हा रोग जर तुमच्या प्लॉटवर आला तर 100% जाणार. त्यामुळे याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. योग्य जातीची निवड करा. त्यानंतर सेम फॅमिलीतलं जर तुम्ही पहिले घेतला असेल, म्हणजे मिरचीवर तुम्ही टरबूज घेतला असेल, वांग्यावर टरबूज घेतला असेल, झेंडूवर टरबूज घेतला असेल, किंवा टोमॅटोवर टरबूज घेतला असेल, किंवा केळीवर टरबूज घेतला असेल, किंवा खरबुजावर टरबूज घेतला, किंवा टरबुजावर टरबूज घेतला असेल, तर हा रोग येण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेस असं कसं होतं की पहिले टरबूज लावलेलं आहे आणि नंतर तुम्ही टरबूज घ्यायला, मग तो जर पुन्हा एखाद्या प्लॉट मध्ये तो पहिले रोग असेल तर हा रोग 100% पुढच्या प्लॉट मध्ये येणार. आणि हा फ्युजेरियम नावाचा जो रोग आहे हा 10 वर्ष जात नाही. जर फ्युजेरियमचा रोग जर त्या झाडामध्ये, एखाद्या शेतामध्ये आला असेल तर तो पुढच्या वेळेस नक्कीच तो फ्युजेरियमचा रोग येणार, यात काही डाऊटच नाही. पण हे जर काळजी घेतली तर येणार नाही, आणि काळजी नाही घेतली तर 100% हा रोग येऊ शकतो. त्यामुळे या रोगाला चॅलेंज नाही. नीम ऑइल, फिश ऑइल तुम्ही ड्रिप मध्ये सोडा, 100% हा कव्हर होते. त्यानंतर व्हेलिडामायसिन हे जे अँटीबायोटिक फंगिसाइड आहे, हे जर तुम्ही ज्या प्लॉट मध्ये हा प्रॉब्लेम असेल, हे होऊ नये, फ्युजेरियम बुरशी वाढू नये, येऊ नये म्हणून व्हेलिडामायसिन नावाचा एक म्हणजे फंगिसाइड आहे. हे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगिसाइड आहे. हे फंगिसाइड तुम्ही तुमच्या ड्रीप मधून सोडा.
100% जमिनीमधूनच हे रोग येतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या जमिनीत सोडायच्या आहेत. व्हेरिडामायसिन जर तुम्ही सोडलं तर तुमच्या प्लॉटमध्ये वेल सुकणे हा प्रॉब्लेम येणारच नाही. 99.9% येणार नाही. कारण ही जी व्हेरिडामायसिन जी बुरशी आहे, ही जमिनीमध्ये ज्या बुरशी आहेत, त्या फ्युजेरियम बुरशी आहेत, या बुरशीच्या बाहेरचं जे आवरण आहे याला जखम करून त्याला मारतात. ते जखम करून मारल्यामुळं हे बुरशीचा नायलॅट करतो. ज्या शेतामध्ये प्रॉब्लेम असेल त्या शेतामध्ये व्हॅलिडामायसिन हे 1 लिटर एक लिटर हे व्हॅलिडामायसिन तुम्ही त्या शेतामध्ये सोडू शकता. तर तुम्हाला वेल सुकणे, फ्युजेरियम विल्ट हा प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर ट्रायकोडर्माची ड्रिचिंग करा. ट्रायकोडर्माची ड्रिचिंग केल्यावर सुद्धा आपल्याला पाहिजे तो रिझल्ट मिळत नाही. याचं कारण काय, की आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला बरंचसं केमिकल टाकावं लागतं. त्यामुळे ट्रायकोडर्माचे जीवाणू मरतात. त्यामुळे आपल्याला याचा रिझल्ट मिळत नाही. पण व्हॅलिडामायसिन जर टाकलं तर याचे जीवाणू मरत नाहीत, कारण हे केमिकल आहे. त्यानंतर पावडरी मिल्डो म्हणजे भुरी. बघा, पावडरी मिल्डो होण्याचं मुख्य कारण काय, की हे रस शोषक किडीचा प्रादुर्भाव. त्या रस शोषक किडीने पानाचा रस शोषण केला, पानाला जखमा केल्या, तर बुरशी वाढते. आणि ही बुरशी वाढली की या पद्धतीनं ही सगळ्या पानाला व्यापून टाकते. अख्खा प्लॉट हा भुरी रोगाने नष्ट होतो. आता बघा, पानावर पहिला जो लक्षण काय त्याचं, पानावर पिवळे टिप केले. बघा, बारकाईने जर तुमच्या प्लॉट मध्ये जर तुम्ही लक्ष देऊन जर राहत असाल, तुम्हाला कळतं की या प्लॉटला कोणता रोग येणार आहे. मी बऱ्याच शेतकऱ्याला काही म्हणतो की सर, मग तुमच्या प्लॉटवर भुरी येणार आहे. तर ते काय म्हणतात की सर, तुम्हाला तुमचं औषध विकायचं म्हणून तुम्ही म्हणता भुरी येणार आहे. पण आम्हाला ह्या डॉट सांगतात की हे पुढचं काय होणार आहे. कारण याच्यामध्ये आम्ही जवळपास 5 ते 6 वर्षापासून मी या फील्डमध्ये आहे. टरबूज, खरबूज, टोमॅटो, खूप सर्वच पिकामध्ये आम्ही हे काम करतो. असं काही स्पेशल काय नाही. पण या सगळ्या पिकांबद्दल जे रोग आहेत ते जवळपास 20-19 सारखे येतात. काही फरक नाही. पण हे पिवळे डाग तुम्हाला तुमच्या पानावर दिसायला सुरुवात झाली की समजायचं की इथून 8 ते 10 दिवसानंतर भुरी रोग येणार आहे. आणि हे कम्प्लीट भुरी आलेला सेकंड फोटो आहे, तो कम्प्लीट भुरी आलेला आहे. आणि हे जो पहिला फोटो आहे ही पिवळी सुरुवात आहे. त्यामुळं तेच डाग तुम्हाला पांढरे झालेले दिसतात. भुरी कधी येते, फुल लागल्यानंतरची जी अवस्था आहे ती भुरीची अवस्था आहे. फुल लागायला सुरुवात झाली की भुरी यायला सुरुवात होते. कारण फुल लागायला सुरुवात झाली की ते रस शोषक किडी जास्त येतात. बघा, भुरी येण्या अगोदर आपल्याला उपाय करायचे आहेत. तर पहिला उपाय काय आहे, लुना घेऊ शकता तुम्ही. लुना हे बाहेरचं आहे. त्यानंतर तुम्ही लुना, त्यानंतर घ्या फिश ऑइल, स्वयं इंटरनॅशनलचं आहे, भुरी येणारच नाही. त्यानंतर नीम ऑइल, हे समृद्धी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं नीम ऑइल आहे. आणि वेस्टिज कंपनीचं ॲग्री 82. 4 कंपन्याचे 4 प्रोडक्ट आहेत. हे जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं यायचं तर मी सांगतो बुरशी, भुरी कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर बघा, जास्त भुरी आली तर मॅरिऑन नावाचं BASFचं मॅरिऑन घ्यायचंय आणि सोबत नीम ऑइल कंपल्सरी घ्यायचं. आता तुम्ही बरेच जण म्हणतात सर, सगळ्या सोबत तुम्ही नीम ऑइल जोडलं, तुम्हाला काय नीम ऑइल विकायचं का, हे का नाही, असा डाऊट येऊ शकतो. कारण आपले खूप म्हणजे सुपीक डोके आहेत ना, त्यामुळे असा डाऊट येऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही, मी म्हणत नाही माझ्याकडून घ्या, कोणाकडून मी घ्या, पण नीम ऑइल वापरा. तुम्हाला जर तसं नाही घेता आलं तर तुमच्या शेतातल्या निंबोळ्या कुटा, त्याचं पाणी तयार करा आणि फवारा, पण फवारा. कारण त्याच्याशिवाय तुमचे रस शोषक किड थांबणारच नाही. जगातलं कुठलंच औषध तुमच्या रस शोषक किडीला थांबवू शकत नाही. फक्त नीम ऑइलच तुमच्या रस शोषक किडीला थांबवू शकतं. तुम्ही लिंबोळ्या उकडून जरी तुम्ही त्याचं पाणी करून मारलं तरी सुद्धा ते रस शोषक किडी त्याच्यावर बसत नाही. त्यानंतर भुरीवर सर्वात धाराजी यांना नम्र विनंती आहे की रेषा वढू नये. धाराजी यांच्या रेषा खूप वढल्या. धाराजी तुम्ही थांबा. धाराजी धाराजी यांच्या रेषा भरपूर होत आहेत, थांबा. ओके. यानंतर बघा, सल्फर आणि नीम ऑइल याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही फवारणी करू शकता. आणि या दोघी सोबत आपल्याला नीम ऑइल कंपल्सरी घ्यायचं आहे. आता बघा, शेवटचं जे आहे 11 नंबरचं, फळ पोखरणारी आळी.
आता ही फळ पोखरणारी अळी काय करते, झाडाच्या म्हणजे फळाच्या वरची जी साल आहे ही खात राहते. तिला साल आवडते कारण तिच्यामध्ये सुद्धा हे जे वरचं आहे त्याच्यामध्ये शर्कराचं प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते त्या अळी खात राहते, तिचं अन्न आहे. आता याच्यामुळे होतं काय की हे डाग पडलेले फळ मार्केटमध्ये याला भाव मिळत नाही. 10 किलोचं फळ आहे, 5 किलोचं फळ आहे, पण त्याच्यावर जर ही अळी लागली तर हे 100%, आणि ही एवढ्या भयानक प्रमाणात वाढते की ही अळी आल्यावर कंट्रोल करणं अवघड आहे. म्हणून काय करायचं, हे फळ लागले की अमावस्या झाली की दुसऱ्या दिवशी आपल्याला नीम ऑइल आणि फिश ऑइलचा एक स्प्रे घ्यायचा, किंवा मग क्रोम नावाचं एक प्रोडक्ट आहे ते घ्यायचं, किंवा मग तुम्ही तुमच्याकडे इमामॅक्टिन असलं, इमामॅक्टिन नीम ऑइल कॉम्बिनेशन करून मारू शकता, किंवा बॅराझाईट मारू शकता. पण अंडी मारण्यासाठी तुम्हाला नीम ऑइल अमावस्या झाली की दुसऱ्या दिवशी, पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशी मारणं गरजेचं आहे. जर तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला अळी होऊ द्यायची नसेल, पतंग येऊ द्यायचे नसतील, तर तुम्हाला अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी नीम ऑइल मारणं कंपल्सरी. तुमचा प्लॉट बघा, शक्यतोवर अमावस्या आणि पौर्णिमा याच्या दुसऱ्या दिवशी तुमची फवारणी गेली पाहिजे, हे पण काळजी घ्या. त्यानंतर बघा हे आहे आळ्या आहेत या, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या आहेत. ह्या तुम्हाला तुमच्या फळांवर डाग पाडण्याचं काम करतात, ते होऊ नये म्हणून काय करायचं, हे क्रोम आहे बघा, हे 100% आळी मारतं. पॅराझाईड, त्यानंतर कोराजन, या थोडीचं हे क्रोम आहे सेम इंटरनॅशनलचं. 100% जर तुम्हाला असं वाटेल की आता आपल्या प्लॉटवर भरपूर आळ्या झाल्यात, आपल्याला आता इमिजिएट मारायचंय, तर हे तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे क्रोम. त्यानंतर नीम ऑइल कंपल्सरी मारा, नीम ऑइल शिवाय आळी मरणारच नाही. हे क्रोम फेम, कुठलेही क्रोम असल, फेम असल, कुठलेही असल, हे फक्त किती दिवस काम करतं, जोपर्यंत ते एखादा पाणी पडत नाही किंवा दव पडत नाही सकाळी, तोपर्यंत काम करतं. दवानं धुवून निघतं हे, कारण तेवढं जे साल आहे फळाची ती खूप सिल्की असतं, ते निघून जातं. पण नीम ऑइल काय करतं, हे मधात घुसतं. आणि त्याच्यासोबत आपण ऍग्री वापरलं की मग एक क्रोम असो किंवा नीम असो किंवा कुठलं इमामॅक्टिन असो, याला त्या नसामध्ये नेऊन घालतं, त्या झाडाच्या फळाच्या नसामध्ये नेऊन घालतं, कारण ते स्प्रेडरचं काम करतं ना, आपलं ऍग्री त्यामुळे झाडाच्या नसामध्ये नेऊन घालतं, त्यामुळे सगळं झाड कडू करतं. त्यानंतर बघा शेवटचं आहे फळ चिरणे. आता हे फळ चिरण्याचं कारण काय आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता. याला उपाय एकच, कॅल्शियम बोरॉन देणे. असा प्रॉब्लेम तुम्हाला शेवटी येतो. याचं कारण काय की शेतकऱ्याला असं वाटतं की आता माझे फळ चांगले झालेत, आता मला कशाची गरज नाही. अशा वेळी कॅल्शियम बोरॉनचा जो शेवटचा हात असतो, किंवा शेवटी आपल्याला कॅल्शियम बोरॉन 2-2 किलो जगाकडून द्यायचा असतं, तो देत नाही. अशा वेळी हे फळ तडकतात आणि याला आपल्याला एवढ्या चांगले फळ असून सुद्धा भाव मिळत नाही. आणि सर्वात शेवटी पानावरील पोकळा, हे फक्त रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आहे. याच्यामुळं याच्या व्यतिरिक्त काही नाही मित्रांनो. वरील सर्व रोगाचा जर विचार केला तर एकच कारण आहे, ते म्हणजे रस शोषक किडी. दुसरं कारण आहे बुरशी, आणि तिसरं कारण आहे किडी. या तीन व्यतिरिक्त टरबुजामध्ये दुसरा कुठलाच प्रॉब्लेम नाही. मग त्याच्यामध्ये रस शोषक किडीमध्ये लाल कोळी आले, नागाळी आली, पांढरी माशी आली, तुडतुडे आले, मावा आला, हे सगळ्या रस शोषक किडीमुळे जे रोग तयार होतात ते रोग आले. बुरशी, बुरशी ही कशामुळे होती तुम्ही बघितलं, जास्त पाणी दिलं. बरेच जण काय करतात, आपल्याकडे भरपूर पाणी आहे, आपल्याला काही टेन्शन नाही, मोटर लावून दिली, घरी गेले, झोपले, रात्री 8 तास मोटर चालली, सकाळी पाणी बेडच्या खाली, नाही का नाही. अशा वेळेस सुद्धा बुरशी वाढते. आणि तिसरं कारण म्हणजे जेव्हा आपले फळं लागायला सुरुवात होते तेव्हा फुलामध्ये आळी असते, पानामध्ये आळी असते, आणि फळामध्ये सुद्धा आळी असते. या तीन व्यतिरिक्त काहीच तुमच्या याच्यामध्ये रोग येत नाही. आणि या सर्वांसाठी नीम ऑइल आणि फिश ऑइल बेस्ट ऑफ द बेस्ट पर्याय आहे. हे नीम ऑइल, फिश ऑइल 250 रुपयामध्ये 250 ml आहे, आणि फिश ऑइल 350 रुपयामध्ये 100 ml आहे. या 250 मध्ये याचं प्रमाण 15 ते 20 ml आहे नीम ऑइलचं, आणि या फिश ऑइलचं प्रमाण जे आहे हे 15 ते 20 ml आहे. कॉन्सन्ट्रेशन मध्ये आहे. नीम आर्क नाहीये, पांढरं पाणी नाहीये, कडू पाणी नाहीये, फार कडू पण नाहीये. हे नॅचरल पद्धतीचं निंबोळी पासून बनलेलं नीम ऑइल आहे, आणि हे माशापासून बनलेलं फिश ऑइल आहे. ह्या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील, हे ब्रह्मास्त्र आहे. तुमचा कुठलाही प्लॉट असू द्या, तुमचा झेंडू असू द्या, टोमॅटो असू द्या, संत्रा असू द्या, मोसंबी असू द्या, कुठलाही क्रॉप तुम्ही चांगल्या पद्धतीनं रोगापासून मुक्त ठेवू शकता. हे दोन रामबाण आहे.
सो थँक यू. विश यू वेल्थ.